बाय चितळे बंधू. 5 जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक. मनसे नेते संदीप देशपांडेंकडून दादर स्टेशन आणि लोकलमध्ये पत्रक वाटप. 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग. नियोजनासाठी ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंवरती जबाबदारी, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाईंच्या खांद्यावर धुरा. हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. पूर्ण ताकदीने मोर्चात सहभागी होणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. पाच जुलैच्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचा कोणताही नेता सहभागी होणार नाही. खासदार सुनील तटकरेंची माहिती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, तटकरेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत भाजपचं वेट अँड वॉच. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरती सावध पवित्रा. भाजपचं अजूनही विचार मंथन सुरू. रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार. 30 जून रोजी अर्ज भरणार आणि 1 जुलैला अधिकृत घोषणा होणार. संभाजीनगरच्या वैजापुरात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या. शेजारच्या मंदिरातील साहित्याची तोडफोड. एप्रिल महिन्यामध्ये संगीता यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी. इंदापुरातल्या बेलवडीत तुकोबांच्या पालखीचं रिंगण, तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे रवाना होणार. तुळजापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. अभिनेत्री शेफाली जरीवालाचा 42व्या वर्षी मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट. पतीचा माध्यमांशी बोलायला नकार. शेफालीला 15 वर्षांपासून मिरगीचा त्रास होता. उपचारही सुरू होते. 5 ते 6 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती, डॉक्टरांची माहिती. कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू. महाराष्ट्रात आयसिस मॉड्यूलमधला आरोपी होता. ब्रेन स्ट्रोकमुळे नाचनचा मृत्यू.